डॉक्टर, सगळ्यात हेल्दी तेल कोणतं? हा प्रश्न मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त तुम्ही तेलाची बाटली विकत घेताना त्याची किंमत बघता की लेबल? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. आता बाटलीच्या मागे तुम्हाला 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात: मुफा, पुफा आणि सॅच्युरेटेड फॅट. मुफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट. हे हृदयासाठी तुलनेने चांगलं फॅट मानलं जातं. म्हणजे मुफा जास्त, इट्स पॉझिटिव्ह थिंग. पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट. यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 असतात. हे शरीराला गरजेचे असतात, पण पुफा खूप जास्त असेल आणि स्पेशली एका स्तोत्रामधून घेतल्यास इन्फ्लेमेटरी बॅलन्स बिघडू शकतो. सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात घेतल्यास काही लोकांमध्ये LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. मग कोणतं तेल? पण याहीपेक्षा जास्त माझी गोल्डन टिप आहे: एकाच प्रकारचं तेल वर्षानुवर्षे वापरू नका. ऑइल रोटेशन करा. आणि साधारणपणे एका प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला 20 ते 30 ml म्हणजेच 4 ते 6 चमचे पुरेसं तेल आहे. पण हे वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आजारानुसार बदलू शकतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तेल जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढणे, कॅलरी जास्त होणे, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स, डायबिटीज, हृदयविकाराचा धोका, असं खूप साऱ्या गोष्टींचा धोका वाढू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तळलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करू नका, कारण रिहीटिंगमुळे त्यात असे पदार्थ किंवा असे प्रोडक्ट्स तयार होतात जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. मग नक्की कुठलं तेल वापरायचं? तर आपल्याकडे शेंगदाण्याचं तेल हे अवेलेबल असतं. ते रोजच्या स्वयंपाकासाठी चांगला पर्याय आहे. तिळाच्या तेलामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप चांगल्या प्रमाणात असतात. हेही चांगला पर्याय आहे. मोहरीचं तेलामध्ये ओमेगा 3 जास्त असतं, त्यामुळे विशेषतः हे नॉनव्हेज किंवा पारंपरिक स्वयंपाकासाठी उत्तम. राईस ब्रॅन तेल हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं, कारण यात ऑरिझेनॉल नावाचं कंपाऊंड असतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये मुफा जास्त असल्यामुळे हे विशेषतः सलाड्स, लो टू मीडियम हीट कुकिंगसाठी उत्कृष्ट पर्याय. नारळाच्या तेलामध्ये मात्र सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्यामुळे हे प्रमाणात वापरा, विशेषतः LDL कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास. सनफ्लावर आणि सोयाबीन तेल यात पुफा जास्त असतं, त्यामुळे वर्षभर फक्त हेच तेल वापरणं थोडं कठीण जातं. त्यामुळे हे रोटेशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आता माझी गोल्डन टिप: पावसात भजी खायची इच्छा झाली, मन मारू नका. पण बाहेर वारंवार वापरलेल्या तेलामध्ये पदार्थ खाण्यापेक्षा घरी ताज्या तेलात बनवा, कारण मर्यादित प्रमाणात खा आणि आनंदाने खा. हेच मेन आहे. हेल्दी ईटिंग म्हणजे आवडीचं खाणं बंद करणं नाही, तर स्मार्ट चॉईसेस करणं. आता तुमच्या घरी कोणतं तेल वापरता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीपर्यंत शेअर करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जागरूक व्हा.